हा सामना 3 षटकाचा असेल याची देखील नोंद घ्यायची आहे. या मॅच नंतर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव. आपण पाहतोय पोलीस कर्मचारी सिद्धार्थ वैती सरांचे आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी त्यांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे आणि या मॅचचा आपण आनंद घ्यायचा आहे. सामन्याला सुरुवात. पंचांचा इशारा. सलामीची जोडी. आकाश अक्षय. पहिलं षटक हाताला नेण्यासाठी अजय मडवी. पहिला बॉल षटबॉल करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. चेंडू येतो निर्धाव. डॉट बॉलने सुरुवात इथे केलेली आहे अजय मडवी याने. पहिल्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर तो राहिलाय. बघा सुरुवात खूप चांगली गेले डॉट बॉलने. एकाच परिसरातील दोन्ही संघ आहेत. आणखीन एक निर्धाव चेंडू. आणखीन एक डॉट बॉल इथे येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव त्याने हाताळलेले आहेत. 3 ओव्हरचा हा मॅच आहे. आणि आपण पाहतोय की पहिल्या मॅच मध्ये दोन्ही संघाने समोरच्या संघाला कमी धावसंख्येवरती रोखलेला आहे. इथे पाहूया कुठपर्यंत मजल मारतो निस्टार मडवीवाडा. कुठपर्यंत रोखतोय साईकृपा राजावली. फुल टॉच चेंडू. मात्र या चेंडूवरती फक्त एक सिंगल धाव मिळेल. जो आपण व्हाईट पडदा पाहतोय त्या व्हाईट पडद्याच्या दिशेने जर चेंडू गेला फक्त एकच धाव असेल. तो हिरवा पडदा आपण पाहतोय त्या हिरव्या पडद्याच्या दिशेने जर चेंडू जर गेला तर षटकार चौकार तुम्हाला दिला जाईल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. चेंडू जर डिक्लेरेशन झोनमध्ये जर गेला तर स्ट्राईक ही रोटेट होईल याची आपण नोंद घ्यायची आहे. और पिच चेंडू होता. चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होणार नाहीये. आपण ऑन साईडला जर बघितलं तर फास्ट ट्रॅक आपल्याला पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी वेगवान पाहायला मिळते. चेंडू फास्ट आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातापर्यंत जाऊन पोहोचतोय. त्याच कारण एकाच धावेवरती समाधान. कनेक्शन खूप चांगलं झालंय. मात्र इथे धावा किती मिळतील तर लक्षात घ्यायचं आहे. झाडाला जर चेंडू लागला तर धावा या पलून पूर्ण करायच्या असतील आणि त्या आपण पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये ज्या झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्या फांद्यांना जर चेंडू लागला तर षटकार दिला जाईल. सरळ बॅटने इथे देखील पाहतोय चांगला स्ट्रोक कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे धीरज. फक्त एक सिंगल. बघा तुम्हाला जर धावा जर बनवायची असेल तर चेंडू तुम्हाला गॅपमध्ये टाकावा लागेल. गॅपमध्ये जर चेंडू जर टाकला तरच तुम्हाला डबल किंवा ट्रिपल धावा मिळू शकतात या मैदानावरती. षटकाची समाप्ती झालेली आहे. षटक संपलंय. पहिलं धावसंख्या फक्त 4.
एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस करण्याकरता यायचं आहे, रिपोर्टिंग करायचं आहे. मला वाटतं ओमसागर ब्राह्मणगाव संघ उपस्थित झालेला आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तर एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा टीम आपण लवकरात लवकर आपली उपस्थिती नोंदवायची आहे. 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. मला वाटतं वाकीपाडा संघाचं देखील आगमन झालं आहे, त्यांचं देखील आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. लक्षात घ्यायचं आहे 3 ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आपण पाहतोय जोरकास मारण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झालाय. 2 शतरक्षक तिकडे आलेत आणि यस नो कॉलिंग झालेला नाही आहे. अजय आला तिकडे, धीरज आला आणि हे दोघे देखील झेलपर्यंत पोहोचले आणि हा झेल सुटला. आणि आपण पाहतोय हा झेल फार महत्वाचा होता अक्षय याचा. आतापर्यंत आपण जर बघितलं तर सिंगल डबलनेच धावा येत आहेत. आतापर्यंत फक्त 3 षटकार लागलेत आजच्या दिवसामध्ये या इनिंगमध्ये. वेगवान चेंडूला सोडून दिलाय, डाऊन दिले. हा चेंडू पंच दर्शवतायत व्हाईट बॉल असेल. धावसंख्या आपण पाहतोय 7 वरती जाऊन पोहोचले. ते देखील जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल संपर्क नाही आहे. सध्या तरी आपण पाहतोय अक्षय आणि आकाश हे फॉर्म मध्ये नाही आहेत, कुठेतरी फॉर्मशी झगडत असताना दिसत आहेत. हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावा धावफलकावरती लागलेल्या नाही आहेत. विशाल आपण पाहतोय डगआउट मध्ये आहे. नक्कीच कुठेतरी रणनीती तिथे चुकली असावी कदाचित. मात्र अक्षय हा कर्णधार असल्याकडे आपण पाहतोय त्यांनी निर्णय घेतला की विशाल हा 1 डाऊनच्या स्वरूपात येईल. मात्र सध्या तरी आपण पाहतोय हे 2 फलंदाज इथे स्ट्रगल करतायत. पुन्हा एकदा शफल अँड क्रॉस झाला होता फलंदाज. लेगिस्टी सोडून जाणारा चेंडू आहे, पंचांनी दर्शवले. हा चेंडू देखील वाईड असेल. आपण पाहतोय साई कृपा राजावली आणि न्यू स्टार मडवीवाडा एकाच गावातील हे 2 संघ आपण पाहतोय. समोरासमोर इथे आलेले आहेत. एक मैत्रीपूर्ण लढत इथे प्रेक्षकांना पाहायला मिळते. यावेळेस झोनमध्ये चेंडू होता, कनेक्शन खूप चांगलं झालंय. लाजवाब टायमिंग, चेंडू सरळ निघून गेलाय 6 धावां करता. पोहोचली 14 या धावसंख्येवरती. 14 रन्स, 14 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा जोरकास मारण्याचा प्रयत्न, चेंडूवरती नजर नव्हते मध्ये अक्षयाची, तेच कारण बॅट बॉल संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. 14 धावा धावफलकावरती लागल्यात. बॉल टाकून झालेत आतापर्यंत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया या 2 चेंडूवरती किती धावा घेतोय अक्षय. मिस टायमिंग झालाय, आउटसाइड एज आणि आपण पाहतोय सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. फलंदाज बाद. विशाल आलाय आणि विशाल याने आल्या आल्या मोठ्या फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू आपण पाहतोय तिकडे झाडाला अडतोय आणि एक सिंगल धाव मिळते. हा चेंडू जर झाडाला लागला असता कदाचित हातामध्ये गेला असता किंवा सीमारेषेच्या बाहेर देखील गेला असता. एक सिंगल धाव आली. धावसंख्या सिंगलने
15 या धावसंख्येवरती 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. पाहूया शेवटचं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज इथे येतोय. ऑप्शन भरपूर आहेत. आपण पाहतोय साईकृपा राजौली संघाकडे धीरज आहे, भुवन आहे, त्यानंतर धनराज आहे. धनराज याचं कौतुक करावं लागेल. आपण पाहतोय ज्या प्रकारे आपल्या संघाला तो पुढे घेऊन चाललेला आहे. या सीझनमध्ये एक ट्रॉफी तर त्याने आपल्या नावावरती केलेली आहे. आणि धनराजच्या कॅप्टन्सीमध्ये भरपूर ट्रॉफीज या संघाने फटकावल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी धीरज. पहिल्या बॉलवरती आक्रमण करायचं होतं विशाल याला, मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. पॅडल बॉल संपर्क झालेला नाहीये आणि एक निर्धाव चेंडू इथे येताना दिसतोय. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती, आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा आणि ओमसागर ब्राह्मणगाव. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. फुलटॉस चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढाय. धनराज आहे तिकडे. एकाच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. बघा थ्रो देखील खूप चांगला झालाय धनराज याचा. एक सिंगल धाव, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 16 धावा. मी अगोदरच सांगितलं की या मैदानावरती धावा या कमी लागताना आतापर्यंत आपण बघितल्यात. ही तिसरी मॅच आहे आणि हा तिसरा मॅच देखील लो स्कोरिंग होताना दिसतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅट बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. धावची जी संधी इथे देखील निर्माण झालाय आणि आकाश हा फलंदाज बांधून माघारी परततोय. बघा फॉर्मशी झगडत असताना आकाश काणात सध्या तरी न्यू स्टार मोडीपाडा संघ बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. सराव नसल्या कारणाने आपण पाहतोय कुठेतरी अपयशी सातत्याने ठरलाय न्यू स्टार मोडीपाडा संघ. पहिली स्पर्धा आपण बघितली, पहिल्या मॅच मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक मॅच त्यांनी जिंकलेला आहे, दुसरी मॅच ते खेळतायत. टॉस गमावल्यानंतर अगोदर बॅटिंग करत असताना त्यांनी 16 धावा आतापर्यंत बनवल्यात. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि क्लीन बोल्ड विशाल इंगले याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. बघा फॉर्म हा फार महत्वाचा असतो. न्यू स्टार मडीवाडा संघाचा आपण फॉर्म जर बघितला 22-23 मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी दिला होता. 6 ट्रॉफीज त्यांनी तब्बल फटकावल्या होत्या. लोटे आणखीन जास्त होत्या. मात्र या सीझन मध्ये आपण पाहतोय की ट्रॉफीज 9 ट्रॉफीज त्याने फटकावल्या होत्या. बघा कुठल्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाहीये. क्रिकेटमध्ये अप डाऊन हे चालूच असतात. म्हणतात ना फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमानंट. क्लास आहे या संघाकडे, मात्र फॉर्म नाही आहे. फुलवलेचा चेंडू ऑन साईडला हा चेंडू घेऊन काढाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. सलग आपण पाहतोय इथे फलंदाज बाद होताना दिसत आहेत. धावसंख्या फक्त 16 धावा. शेवटचा एक बॉल बाकी आहे.
शेवटचा बॉल. आणि शेवटच्या बॉलवर एक सिंगल धाव आली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 18. 19 धावा या जिंकण्यासाठी बनवायच्या असतील त्या म्हणजे साई कृपा राजवळी संघाला. चला आपण लगेच टॉस करून घेऊया. पाणी पड नकोशी मला याद कर. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती पाहतो पण गोलंदाज जयदीप यांना 19 धावांचं एक माफक असं आव्हान ठेवलेलं आहे 18 चेंडूमध्ये. परंतु माफक जेवढा आहे तितकाच कठीण सुद्धा आहे. स्ट्राईकला ते वैभव फर्स्ट बॉल पहिल्याच पावलं तर पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. कट करण्याचा प्रयत्न केला होता स्क्वेअर लेग रिजनमध्ये परंतु पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. पुन्हा एकदा जयदीप बॉलिंग मार्क सज्ज होताना पाहतोय पण पुढच्या कट करण्याचा प्रयत्न. बॅकची लिडिंग आहे चेंडू जातोय थर्ड रिझन क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव झाली दुसऱ्या धावचा प्रयत्न परंतु एकच धावाने समाधान मानावं लागते. या एका धावेनेशी संघाचं खातं उघडलंय 1 या आकड्यावरती. पण 19 धावांचं आव्हान आहे. सातत्याने विकेट्स घेणं महत्त्वाचं ठरू शकते न्यू स्टार मडुपारा संघाला जर या सामन्यामध्ये कोणीतरी कमबॅक करत असेल तर.
हाफ ट्रॅकर बॉल फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. विशाल येतोय बॉल जवळ, परंतु पाहिलं तर त्यांच्यापासून थोडा लांब पडला चेंडू. त्याच कारणास्तव पाहिलं तर 2 धावा कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा. बघा इकडे जर न्यू स्टार मोडीपाडा संघाला जर मॅच जिंकायचं असेल तर डॉट चेंडू येणं फार महत्त्वाचे आहेत. डॉट चेंडू आणि विकेट्स, सिंगल धावा तुम्हाला रोखाव्या लागतील. प्रेशराईज करायला लागेल फलंदाजांना. इथे देखील आपण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे आणि यावेळेस कुठली चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होतोय. पहिला गडी तंबूच्या आशेला परततोय. बघा मॅच जिंकण्याकरता प्रति षटकामागे 6.33 ची सरासरी राखायची आहे. ज्या 18 चेंडूमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत. सध्या तरी आपण पाहतोय चेंडू टाकून झालेत 4 धावा. या धावफलकावरती लागलेल्या 3. इथे देखील मिसटायमिंग झाला. इथे देखील झेल होण्याची शक्यता आहे. इथे आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज तंबूच्या आश्रयाला परततोय. बघा इथे देखील मॅच बनवताना दिसतोय न्यू स्टार मोडीवाडा संघ. कमी धावा असल्या तरी इथे तो झुंज देतोय, प्रयत्न करतोय. म्हणतात ना हारलात तरी चालेल मात्र प्रयत्न करण्याचे सोडू नका. तो प्रयत्न इथे केला जातोय. प्रयत्न हा फार महत्त्वाचा असतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट असेल या आयुष्य, प्रयत्न जेवढे कराल तेवढे प्रयत्नाने तुम्हाला साथ नक्कीच मिळेल. यानंतर जो मॅच होणार आहे एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा उमसागर ब्राह्मणगाव. यावेळेस पाहतोय पुढे सजून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे मात्र यावेळेस बघा कनेक्शन खूप चांगलं झालंय. महेश वाराच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 9 या धावसंख्येवरती. 9 धावा या धावफलकावरती. अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 10 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. बघा हा षटकार थोडासा महागडा ठरलाय. या चेंडूवर जर 1 किंवा 2 धावा जर गेल्या असत्या तर थोडंसं दडपण टाकू शकला असता न्यू स्टार मोडीपाडा संघ. मात्र शेवटच्या बॉलवरती हा षटकार आला आणि थोडंसं या मॅच मध्ये आपल्याला राजावली संघ पुढे जाताना दिसतोय. इथे देखील जोरकस मारण्याचा प्रयत्न नव्हता. टायमिंग चांगलं झालं, झेल झालेला नाहीये. बघा फक्त दिशा देण्याचं काम केलं होतं वैभव्याने. मात्र ज्या प्रकारे कनेक्शन झालं, टायमिंग झालं, भरपूर दूरवरती चेंडू गेला होता मात्र शतरक्षक पोहोचू शकला नव्हता. बघा मॅच जिंकण्याकरता तुम्हाला गॅपमध्ये चेंडू टाकणं फार गरजेचं असेल. कारण जर सरळ शतरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जर गेला तर 2च धावा मिळू शकतात. मात्र गॅपमध्ये जर चेंडू जर गेला तर 2 धावा ह्या निश्चित मिळू शकतात. आणि हेच हेरलंय वैभव सोहलेयाने. आणि सेन्सिबल क्रिकेट तो खेळतोय. चेंडूला गॅपमध्ये टाकण्याचा तो प्रयत्न करतोय. त्याला देखील माहिती आहे चेंडू जर जास्तीत जास्त गॅपमध्ये गेला तर जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती लागू शकतायत आणि तेवढं प्रेशर कमी होऊ शकतं खेळाडूंवरून. आणि तेच करण्याचा प्रयत्न करतोय. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. इथे आपण पाहतोय मिस टायमिंग, झेल ड्रॉप. इथे 2 धावा पलून पूर्ण केल्या जातील. बघा पकडा काय जिंका मॅच. हे क्रिकेटचं सूत्र आहे आणि क्रिकेटचं सूत्र सोडवता आलेलं नाहीये त्या क्षेत्ररक्षकाला. हा झेल जर पकडला असता
आणखीन मॅचमध्ये थोडासा ट्विस्ट निर्माण होऊ शकला असता, मात्र झेल ड्रॉप आणि आपण पाहतोय 2 धावा आल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली, ती म्हणजे 14. अजूनही मॅच जिंकण्याकरता 5 धावा इकडनं बनवायच्या आहेत. स्क्वेअर क्षेत्रामध्ये फटका खेळला गेला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानतोय महेश आणि वैभव. बघा, सिंगल सिंगल, डबल डबल, ज्या प्रकारे धावा इथे घेऊन चालल्या दोन्ही फलंदाज. बॉल टाकून झाले 4. धावसंख्या आपण पाहतोय 15. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू खेळून काढला. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय. फेकी खराब. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय. बघा, मोठ्या फटक्यांसाठी न जाता सिंगल डबल कडे जातोय. सन्माननीय सचिनजी सुळे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. वेलकम. आपणास विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय 17. अजूनही 6 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्याकरता 2 धावींची आवश्यकता आहे. आपण पाहतोय 6 चेंडू आणि 2 धावा मॅच जिंकण्याकरता. आपण आजच्या दिवसातील तिसरी मॅच पाहतोय आणि तिसरी मॅच देखील लो स्कोरिंग. पहिला मॅच लो स्कोरिंग, दुसरा मॅच लो स्कोरिंग आणि हा तिसरा मॅच देखील लो स्कोरिंग होताना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 2 धावा मॅच जिंकण्याकरता राजौली संघाला. शेवटचा आणि अंतिम षटक घातल्यासाठी अजय मडवी बॉलिंग ट्रॅकवरती. सॉरी, अजय किरकिरे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल. अजय मडवी राजौली संघामध्ये आहे. अजय किरकिरे आहे. आता 5 बॉल 1 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. यानंतर उमसागर ब्राह्मणगाव आणि एकविरा स्पोर्ट्स वाकीपाडा असा मॅच होणार आहे. आणि विजयी धाव वैभव सोहळे याच्या बॅटमधून इथे निघालेली आहे. हळलक न्यू स्टार मडवीपाडा. अभिनंदन अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साईकृपा राजावली टीम. आपण लगेच जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. मॅन ऑफ द मॅच खेळाडू इथे ठरतोय